नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशोक भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवोदयचा जो काही पेपर आजचा झाला होता, या पेपरमध्ये गणिताचे जे काही प्रश्न आले होते, ह्या गणिताच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची होती। हा जो काही पेपर आहे, या पेपरच्या सेटमधली जी काही उत्तर आहेत ती उत्तर पाहून घेऊ। बघा, यात 31.7/16 याचं अपूर्णांकात रूपांतर करायचं होतं। याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे किंवा त्याचं उत्तर होतं ऑप्शन पर्याय क्रमांक सी, जे 31.4375 हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल। ठीक आहे। 42 नंबरचा जो काही प्रश्न होता, ह्या 42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं बघा 2195, ऑप्शन पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला त्यातलं सांगता येतं। 42 नंबरचं उत्तर घ्या। ठीक आहे। 43 नंबरचा जो काही प्रश्न आहे, या 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघून घ्या। 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी, 4/7 हे उत्तर त्यातलं काढता येतं। ठीक आहे। त्यानंतर 44 नंबरचा जो काही प्रश्न होता, या 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं 1 नवमांश उत्तर जे काही आहे हे उत्तर त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं। 45 नंबरचा जो काही प्रश्न होता, त्याचं उत्तर होतं डी, 750 उत्तर होतं त्याचं। गणिताची ही जी काही प्रश्न आहे, त्या गणिताच्या प्रश्नांची उत्तर घ्यायला लागलो आपण। 46 नंबरचा जो प्रश्न होता विद्यार्थ्यांनो, त्याचं उत्तर करून घ्या बी, 8 तास। ठीक आहे। विश्लेषणाचा व्हिडिओ आपण टाकूच, सविस्तर विश्लेषण करू यातलं। प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला करता येईल। 47 उत्तर घ्या 1, 20°, 40°, 80° आणि 120° करून घ्या। 20, 40, 80, 120° करून घ्या त्यातलं। या सगळ्या प्रश्नांची विश्लेषण आपण घेणार आहोत। ठीक आहे। 48 नंबरचा जो काही प्रश्न होता, या प्रश्नांचं उत्तर बघा काय होतं ते। 48 नंबरच्या प्रश्नांचं उत्तर घ्या 2 काटकोन, ऑप्शन नंबर 4 उत्तर करून घ्या त्याचं। 2 काटकोन करून घ्या। पुढचा आपण जे काही उत्तर पाहतो हे संबंधित उत्तर आहेत, मात्र ही उत्तर जवळपास आपण 100% ॲक्युरसी असणारीच उत्तर काढलेली आहेत। 49चं उत्तर करून घ्या। ऑप्शन पर्याय क्रमांक डी हे त्यातलं उत्तर करून घ्या। पर्याय क्रमांक डी करून घ्या। 50 नंबरचा जो काही प्रश्न आहे, त्याचं उत्तर करून घ्या ए, ऑप्शन नंबर ए करून घ्या। त्यानंतर 51 नंबरचा जो काही प्रश्न होता, त्याचं उत्तर करून घ्या एच, 51चं सुद्धा एच करून घ्यायचंय। ठीक आहे। 52 नंबरचा जो काही प्रश्न आहे, त्याचं उत्तर करून घ्या। 52 नंबरचा प्रश्न ऑप्शन पर्याय क्रमांक सी करून घ्या त्यातलं। एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणल्यावर 0 वगळता उत्तर तेच येईल। ठीक आहे। त्यानंतर 53 नंबरचा जो काही प्रश्न होता, त्याचं उत्तर करून घ्या 53 नंबरचं पर्याय क्रमांक डी उत्तर करून घ्या त्यातलं। पर्याय क्रमांक डी उत्तर करून घ्या 53चं। 54 नंबरचा जो काही प्रश्न आहे, त्यातलं ए उत्तर करून घ्या ए करून घ्या। 55 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर सुद्धा एच करून घ्या उत्तर त्याचं पण ए। 56 नंबरचा जो काही प्रश्न आहे, त्याचं बघू आपण। 56 नंबरचा जो काही प्रश्न आहे, त्याचं उत्तर करून घ्या 56 नंबरचं एच, 56 नंबरचं उत्तर एच करून घ्या। ठीक आहे। 57 नंबरचं उत्तर सी करून घ्या, 57चं सी करून घ्या। 58चं पण सीच करून घ्या, 58चं सुद्धा सीच करून घ्या। 59चं बी करून घ्या, 59चं उत्तर बी करून घ्या आणि 60चं उत्तर डी करून घ्या। ठीक आहे। तर ही गणितावर आधारित असणारी जी काही प्रश्न होती, या प्रश्नांची उत्तरं आणि त्यांचं जे काही असणारे विश्लेषण आहे, हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।